चांगला परतावा मिळण्यासाठी गुंतवणूक करणे ही एकमेव उद्दिष्ट धरून लोक शेअर मार्केटमध्ये येतात. मुख्य जे शेअर मार्केट होतं त्याचा अर्थच हा होता की एखाद्याचा शेअर म्हणजे समभागाने एखाद्याची भागीदारी करायची. भागीदारी अशा चांगल्या बिझनेसची करायची, अशा चांगल्या स्टॉकमध्ये करायची की तुमची ग्रोथ झाली पाहिजे उत्तर. तुम्हाला कधीही वाटलं तर तुम्ही कधीही त्याच्यातून बाहेर पडाल, प्रॉफिट घेऊनच बाहेर पडलं पाहिजे असा एखादा बिझनेस पाहिजे. ओळखायचा असतो चांगला बिझनेस आणि त्या चांगल्या बिझनेसचा असलेला एक चांगला स्टॉक. याच्यामध्ये तुम्ही कराल तर स्विंग करा, जेणेकरून 4-5% काढून लाखाचे 4-5%, 5,000 घेऊन बाहेर निघाल. किंवा एखाद्यामध्ये गुंतवणूक कराल. मी 20,000चे सिमेंटचे ब्ला 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 स्टॉक घेतले आहेत. मी घेतलेत, माझी किंमत 800-900 रुपये आहे. मी बाहेर पडणार 3 ते 5,000 त्याची किंमत होईल तेव्हा. साधारण 2 ते 3 वर्षांनी. लोक जमिनीत गुंतवणूक करतात, 3 वर्ष त्या जमिनीकडे बघत नाहीत. 3 वर्ष ती जमीन तशीच असते. 3 वर्षानंतर काय भाव येईल त्याप्रमाणे आपण बघू. लोक फ्लॅट घेतात कारण त्या फ्लॅटमधून काहीतरी उत्पन्न निघत राहावं आणि नंतर कालांतराने 4-5 वर्षानंतर तो एरिया डेव्हलप झाल्यावरती, रोड आल्यावरती तो फ्लॅट आपण सेल आउट करू. 60 लाखाचा फ्लॅट 1 CR मध्ये घालवू या उद्दिष्टाने लोक येतात. प्रत्येकाचं उद्दिष्ट याच्यात काही ना काहीतरी असतं. असंच आहे हे इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी लॅब. आपल्याला ना बऱ्याच वेळेला चांगला बिझनेस, चांगला स्टॉक ओळखता येत नाही आणि बरीच लोक असतात जे हा स्टॉक ओळखून ठेवतात, त्यात गुंतवणूक करून तसेच राहतात आणि कैक पटीत पैसे करतात. उदाहरण सगळ्यांसमोरचं राकेश झुनझुनवालाची. त्याने टायटनमध्ये गुंतवणूक केलेली, त्याला इवलुसा असताना. टायटनला त्यांनी 40-400 पासून ते पूर्ण 1000 ओलांडून 1,500-2,000 ओलांडून पलीकडे जाईपर्यंत त्यांच्याकडे होल्ड आहे म्हणा, होता म्हणा, जे म्हणायचं ते म्हणा. 40 रुपयाचे 1,500-2,000 रुपये होतात. असा बिझनेस त्यांना कसा बरं मिळतो? आपल्याला का मिळत नाही? आपल्यापैकी बरीचशी लोक हे शेअर मार्केट साईड बाय साईड करतायत. माझी पगार चालू आहे, माझी नोकरी चालू आहे, हे करताना मध्ये युट्यूबवरून ऐकून, कोणीतरी सांगून, बघून, विचारून, चौकशी करून किंवा अगदी कोणीतरी कॉल्स अँड टिप्स दिलेत त्याप्रमाणे त्यात गुंतवणूक करणं आणि एकदाचं गुंतवणूक करून मोकळं होणं, असं करून बरीच लोक आहेत. पुढे पण जातात, मागे पण येतात. काहींचं ज्ञानबा तुकाराम कंटिन्यू चालू असतं. 2-2.5 वर्षापासून शेअर मार्केटमधला टॉपचा शेअर ॲव्हेन्यू सुप्रीम म्हणजेच तुमचा डीमार्ट. उत्तम बिझनेस, जबरदस्त बिझनेस. त्याचा खप कधी कमी आलाच नाही. मी जेव्हा गेलो आणि मला तिथे गर्दी मिळाली नाही असं कधी झालंच नाही. पण तो शेअर ज्ञानबा तुकाराम का करतोय? तो तिथेच आहे जिथे 2 वर्षापूर्वी होता. हे का झालं बरं? आपण बिझनेस ओळखायला चुकलो का शेअर ओळखायला चुकलो? नेमकं हे काय आहे? इन्फोसिस 1800 वरून 2000, 2200-2500 जाण्याचं एक्सपेक्टेशन होतं. तो 1800 वरून 1700, 1600, 1500 आणि 1460च्या आसपास आलाय. काय चुकलं बरं आपलं? वेळ चुकली, शेअर बघायला चुकला, बिझनेस चुकला, का इन्फोसिसचा बिझनेस बुडाला, निम्मा झाला, खड्ड्यात गेला, का 25% त्याचा बिझनेस कमी आला म्हणून 25% शेअर डाऊन झाला? ह्या डायलेमात आपल्यापैकी बरीचशी लोक असतात. म्युच्युअल फंडमध्ये सुद्धा सेम गोष्ट आहे. माझ्याच काही टीममेट्स आहेत, त्यांचे नातेवाईक, लिटरली त्यांचे वडील किंवा अगदी त्यांचे जुने पोर्टफोलिओ सुद्धा वर्ष 1.5 वर्ष झालं रे 6%, 9%, 12% असले म्हणजे भिकारडे रिझल्ट्स म्हणतात असे म्युच्युअल फंड मधून आले आहेत. हे नेमकं का होतं? नेमकं आपण चुकतो कधी? वेळ, स्थळ आणि का, ह्या तिघांचे उत्तर बघायला चुकतो का आपण? याचसाठी आपण आता हा जो इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजीचा जो वेबिनार आहे आपला, इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी लॅबचा अर्थ जिथे आपण एक्सपेरिमेंट करतो, त्याच्यातून जे आउटकम बाहेर निघतं त्या आउटकम आपण आपल्या आयुष्यात वापरतो. जसं की 2 गोष्टी एकत्र करून त्यापासून जे तिसरं तयार होतं, ते तिसरं आउटकम आहे, बाय प्रोडक्ट आहे, ते आपण आपल्या रोजच्या वापरात आणतो. असंच याच्यातून मिळणारं व्याज, या पाण्यावरती काढलेलं लोणी, हे लोणी आपण वापरायला काढावं. नेमकं पाण्याचं काय करावं हे आपण याच्यात शिकणार आहोत. मी स्पष्टपणे तुम्हाला 5 माझे ऑल टाइम फेवरेट म्युच्युअल फंड सांगतोय. ज्या म्युच्युअल फंडमध्ये माझे आहेत याच्यातले 3 माझे आहेत, 2 आहेत ते माझे फॅमिली म्युच्युअल फंड आहेत. म्हणजे आम्ही ॲज अ फॅमिली त्याच्यामध्ये पैसे गुंतवतो. फॅमिलीचे पण काही खर्च असतात, इंडिव्हिज्युअल प्रत्येकाचे काय काय वेगवेगळे खर्च असतात, प्रत्येकाचे इन्कम सोर्सेस सुद्धा असतात. आता आमच्या घरात माझ्या आईची पेन्शन आहे, वडिलांची पेन्शन आहे, माझ्या बहिणीचे पगार आहेत, माझं काहीतरी आहे, बरोबर. मग ह्या गोष्टी माझ्या पोर्टफोलिओ आहेत. ॲज अ फॅमिली आमची काहीतरी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. फॅमिलीचे ट्रिप आहेत, सण आहे, उत्सव आहेत आणि बरंच काही आहे. या गोष्टीसाठी फॅमिली पोर्टफोलिओ हा नेमका काय आहे, कसा ठेवलाय? बरं, माझे फेवरेट म्युच्युअल फंड हे सुद्धा आणि मार्केटमधले टॉपचे लिडिंग म्युच्युअल फंड. टॉप ॲट द सेन्स काय? मोतीलाल ओसवाल फेमस आहे त्यांच्या इन्व्हेस्टिंग स्विंग म्हणताच येणार नाही, इन्व्हेस्टमेंट पर्पजच ते स्टॉक घेतात आणि त्याच्यात ते पार्शियली बुकिंग, कम्प्लीट बुकिंग करत जातात. मोतीलाल ओसवालचे 1, 2, 3 म्युच्युअल फंड्स आहेत जे की ऑल टाइम फेवरेट माझे पण आहेत आणि ते मार्केटमधले टॉप लिडर सुद्धा आहेत. त्यांच्या म्युच्युअल फंडमध्ये असलेले टॉपचे पहिले 15 स्टॉक, ते स्टॉक अजून कुठे कॉमन आहेत बरं?
कुठले ELSS किंवा कुठले अजून म्युच्युअल फंड आहेत जे मार्केट पडल्यावरती आपण घेतो. काही मार्केट रेग्युलर चालू असताना SIP करतो. ह्या लिडिंग म्युच्युअल फंडमधले त्यांनी सिलेक्ट केलेले स्टॉक, कारण त्यांनी एक डेडिकेटेड माणूस बसवला ज्याला आपण म्युच्युअल फंडचा मॅनेजर म्हणतो, जो हँडलिंग करतो. हा CEO मॅनेजर याने त्याचं डोकं लावून, त्याच्या ऑफिसने डोकं लावून हे स्टॉक शॉर्टलिस्टेड केलेले असतात. त्यांच्याबरोबर काही सुपरस्टार्स आहेत, त्यांचे पण पोर्टफोलिओ आहेतच की. त्यांच्या पोर्टफोलिओत असलेले स्टॉक ह्या सगळ्यातून आपण कॉमन काढायचं आहे. हा सगळा समुद्र आहे, या समुद्रातून समुद्र मंथन करून त्याच्यातून रत्न काढायचे आहेत. अशीच आपण 20 ते 25 रत्न बाहेर काढणार आहोत. या 25 रत्नांमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू, वाटल्यास मध्ये मध्ये प्रॉफिट बुक करू, स्विंग ट्रेडिंग करू, वाटल्यास याच्याचपैकी काही स्टॉक एका वेगळ्या पोर्टफोलिओत घेऊन त्याच्यात 5-5% बाहेर काढून कंपाऊंडिंगचं चक्र चालू ठेवू. एका बाजूला 5% काढून कंपाऊंडिंगचा एक पोर्टफोलिओ मेंटेन ठेवू. डबल करण्यासाठी काही स्टॉक एका बाजूला ठेवून देऊ आणि काही लॉंग रुटीन चालणारे इन्व्हेस्टमेंट पर्पज स्टॉक बाजूला करू. या समुद्र मंथनातून तुम्हाला मिळणार आहेत काही ETF, काही ठोस म्युच्युअल फंड जे माझ्याकडे आहेत, मी सांगतो आणि तुम्हाला ते मिळतील. आणि याच्याच बरोबर स्टॉक. ह्या तिन्ही गोष्टी तुम्हाला यातून मिळणार आहेत. कधी घ्यावं, कधीपर्यंत ठेवावं, यात नेमकं काय बघावं, यांचा फ्युचर खराच कसा आहे, हे मोठ्या म्युच्युअल फंडवाल्यांकडे आहेत. पण यांच्या 10 पैकी मला मात्र, म्हणजे आपल्याला मात्र 6च पटले बुवा. 6च घ्यायचे, 4 देवाच्या नावाने सोडून द्यायचे. निफ्टीचं पोटेन्शियल दरवर्षी डबल होण्याचंच आहे. निफ्टी नेक्स्ट 50 दरवर्षी डबल होणारेच स्टॉक तयार करते. पण त्यांच्यापैकी पण आहे ना 30-35% असे स्टॉक आहेत जे त्याला डबल होण्यापासून खाली ओढत आहेत. जसं की रेक, PFC, वेदांत पण काही काळ म्हणू शकतो आपण. डबल झाले पण परत पुढच्या वर्षी ते आहे असे रुडिमेंटरी राहिले, उलट ते खाली आले. हे कसं ओळखावं, हे काय बघावं, यांच्या बिझनेसची प्रोग्रेस काय आहे, आत्ताचं करंट स्टेटस काय आहे, हे कसं ओळखावं, या सगळ्याचं समुद्र मंथन होणार आहे. मूवी असल्यासारखं हे लेक्चर एन्जॉय करायचं आहे, नोट डाऊन करायचं आहे. PDF तुम्हाला कोर्सच्या ॲपवरती मिळतील किंवा माझे टीममेट तुम्हाला पर्सनली पाठवतील किंवा तुमच्या कोर्सच्या टेलिग्राम चॅनलवरती या सगळ्या गोष्टी एकत्रपणे मिळतील. ओके.